दिवाळी आली वसुबारसेने सुरुवात झाली. गोमाता आयु घेऊन आली, गोमाता समृद्धी घेऊन आली. वसुबारसेने दिवाळीला सुरुवात झाली. वसुबारसेने आनंदाला झोळी भरून दिवाळी आली. नमस्कार, हाय, हॅलो अँड वेलकम टू इन्फोगोड स्वामी या चॅनल. आज आहे 17 ऑक्टोबर 2025 व आज वसुबारस या सणाच्या निमित्ताने 2025च्या दिवाळीला सुरुवात झालेली आहे. हो, आज आहे दिवाळी सणाचा पहिला दिवस, जो असतो आश्विन वद्य द्वादशीला, म्हणजेच याला गोवत्स द्वादशी किंवा वसुबारस म्हणून ओळखले जाते. तसेच आज वसुबारसेलाच रमा एकादशी म्हणून देखील समजले जाते. तर काय आहे शुभ मुहूर्त जाणून घेऊयात व काय आहे वसुबारसेची पूजाविधी व महत्त्व हे आपण जाणून घेऊयात. तर वसुबारस म्हणजे आपण आज गाईचे पूजन तिच्या पाडसाबरोबर करायचे असते व गोमातेचा आपण आशीर्वाद घ्यायचा असतो. आपल्याला माहिती आहे की गाईमध्ये 84 कोटी देव असतात, त्यामुळे दिवाळीची सुरुवात गाईच्या पूजेने होते तिच्या पाडसाबरोबर. आणि आपण वसू म्हणजेच द्रव्य किंवा धन हे समजतो आणि गोमातेमध्येच धन, द्रव्य किंवा लक्ष्मी असते, त्यामुळे तिची पूजा करून आशीर्वाद घ्यायचा असतो. तिला वस्त्र अर्पण करायचे असते, स्वच्छ आंघोळ घालायचे असते, हळदी कुंकू हार घालायचे असते, तिची अक्षता आणि ओटी भरायची असते, आरती काढायची असते. त्यानंतर तिच्या पाडसाची पण अशीच पूजा करायची असते व आज तिच्याकडून कोणतेही काम आपण करून घ्यायचे नसते. गोमातेकडून दूध देखील आज तिला काढायचे नसते. तसेच आज आपण तिला नैवेद्य दाखवायचा असतो संध्याकाळी, ते म्हणजे बाजरीच्या भाकरीने आणि गवारीच्या भाजीने आणि काहीतरी गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा असतो. जसं की दिवाळीच्या सणांमधली शंकरपाळी असेल, अनारसे असेल, लाडू असेल, हा पहिला नैवेद्य गोमातेला तिच्या पाडसाला पूजा करून दाखवून आपण दिवाळीची वसुबारसेला सुरुवात करायची असते. तर आजचा शुभ मुहूर्त आहे वसुबारसेचा, गोवत्स व पाडसाच्या पूजेचा सकाळी 9:46 संध्याकाळी 5:46 शक्यतो संध्याकाळीच पूजा करावी, आरती करावी व गोमातेचा, तिच्या पाडसाचा आपण आशीर्वाद घ्यावा. तिला मंत्र जाप करून आळवावे की गोमाता आयुवर्धना नमः, गोमाता आयुवर्धना नमः हा मंत्र जाप करून पूजा करून गोमातेची यथोच्च पूजा सांग करून नैवेद्य दाखवून आशीर्वाद घ्यायचा असतो. आज आपण गव्हाचं किंवा तळण तळायचं नाहीये, तर बाजरीचा आणि गवारीच्या भाजीचा नैवेद्य दाखवायचा आहे. आपल्या सर्वांना वसुबारसेच्या शुभेच्छा. हॅपी दिवाळी.